तर माझ्या प्रिय मित्रांनो, तुम्ही पाहू शकता माझ्यावर स्टेशनवर बसलेलो होतो आणि नेहमीप्रमाणे आपण देवयानीला चहा सांगितली होती आणि ती आता आपल्यासाठी चहा घेऊन आलेली बघा. चला आज देखील मला चहा आणला असेल देवयानी. पाहूया थांबा बघ दाखवतो मी तुम्हाला. अरे वा यार, वा वा, गुड गुड गुड, एकदम ते बघा मला चहा तरी कमी आहे कारण की दूध कमी दूध आहे ना खराब येतंय, उन्हामुळे दूध खराब होऊन जातंय ना. काल पण 1.5 लिटर दूध होतं, अर्धा लिटर चांगलं राहिलं, 1 लिटर खराब झालं. ऊन पण जास्त आहे, ते पण काय करते. मित्रांनो, कालचा किस्सा असा होऊन गेला. काल आम्ही 1.5 लिटर दूध घेत होतो रोजचं. 1.5 लिटर दुधामध्ये तर आम्ही विषय असा होऊन गेला की अर्धा लिटर दूध जे येतं त्याने कॅन बंद दिलं, ते चांगलं राहिलं आणि 1 लिटर जे येतं ते प्लास्टिकच्या मध्ये ती पॉलिथिन पॅक थैलीमध्ये घेऊन आला जातो भाऊ. तर ते जे आहे ना ते दूध नासून गेलं यार, खराब होऊन गेलेलं आहे. तर त्याच्यामुळे आता जेमतेम दिवशी तशी आता 1 वेळची चहा झालेली, त्या भाऊला फोन केला आहे. तर तो आता येईल आणि कदाचित दूध आणखी देऊन जाईल. कारण दिवसभर मला कसं आहे ना, अगदी चहाशिवाय तर मला मित्रांनो कसा तरी जीव करतो मला चहा. आणि कोणी आला की चहा पाणी लागतं, त्याच्यामुळे दूध एक्स्ट्रा पाहिजेलच. आपल्या प्रथेनुसार कोणी आलं की चहा वगैरे द्यावा लागतो, असं असतं. मग त्याच्यामुळे मग जरी किती ऊन असलं तरी उन्हामध्ये चहा तर मित्रांनो एकदम बेस्ट पाहिजेलच, त्याशिवाय चालत नाही. तर आमची सकाळ आता झालेली आहे कारण की लाईट नव्हती, 3 वाजेपर्यंत झोपच झाली नाही. म्हणून आज आहे ना यांना टिफिन पण नाही आणि काहीच नाही. आता 10 वाजता चहा पितोय आम्ही. आणि हे बघ आता चहाच्या अगोदर मी ना कॉपरच्या बॉटलमध्ये पाणी पिऊन गेली. ओके, ही कॉपरची बॉटल आहे आणि हिच्यामध्ये 1 मिनिट मी पाणी पिऊन घेतो अगोदर. असं होतं मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये थंड पाणी कधीच प्यायचं नाही. तर हाय मित्रमैत्रिणींनो, आज उशीर झाल्यामुळे मी आत्ता बाहेरच्या झाडाला आलेली आहे. ही आमची मागची गॅलरी आहे, ही आधी झाडते, नंतर मग पुढचा पोर्च मी झाडेल. तर चला मला सोबत काम करायला या. बंद हो, मागचं झाडलं, पुढचं बाकी आहे. पण आधी दूध गरम करायला ठेवलं. बरोबर, तो म्हणे दूध पहिले गरम करा म्हणे मावशी म्हणे. दूध गरम करून बाहेरचं झाडते. थोडी गाडी पण पुसायची, आज झाकून ठेवली होती हिमालय, थोडी पुसून झाडून घेते म्हटलं. मग तसं कर. तो तुम्ही ते बुलेट बाहेर काढून घ्या मग वाटलं असतं. हा मी आता आंघोळ करून बुलेट बाहेर पडून. चल ठीक आहे. हा परीचा बेडरूम आहे. इथे इतक्या मुंग्या लागून गेल्या आहेत. कसं काय मुंग्या लागल्या काय माहिती. तर मी इथं हा आता मुंग्यांचा खडूक फिरून देते. उन्हाळ्याच्या खूप मुंग्या लागतात कारण प्रत्येक गोष्टीला फार मुंग्या लागतात उन्हाळ्याच्या. असं रोज मला थोडी वरची थोडं क्लिनिंग करत असते मी. म्हणजे मग नंतर एवढा पसारा होत नाही आणि घर आपलं घाण वाटत नाही कोणी आल्यावरती वगैरे असे. आणि बघा आमच्या ह्या परीच्या सगळ्या स्कूलच्या ट्रॉफ्या आहेत, डान्स स्पीच वगैरे सगळ्या आमच्या परीच्या ट्रॉफ्या आहेत, गोल्ड मेडल वगैरे सगळं आमच्या परीचं आहे. तर चला इकडे. हॅलो मित्रमैत्रिणींनो, तर मी पण आता रेडी होऊन गेली आहे आणि माझी फक्त आता केस घालायची बाकी आहेत. आता बघूया माझी मम्मी काय करते. मम्मी, तू काय करते? पाणी जमा होतं ना, तर फुल भरला सगळं खाली पाणी पडून घेतं. हे एसीचं पाणी मी बाहेर अंगणामध्ये मारून दिली. आता हे बघा, हे आहे, आता हे आहे आमचं शॉपिंग. ज्यांच्याकडनं आम्ही घर विकत घेतलं ना त्यांनी हे शॉपिंग सेंटर काढलेलं होतं, पण आम्ही काही यूज करत नाही. तर मग इकडं परीचे खेळणे, परीचे सायकल्स वगैरे स्टोरूम बनवून टाकलं. स्टोरूम टाईप आम्ही याला बनवून टाकलेलं आहे. आता हे असं मला 2 दिवस आड पाणी काढून बाहेर टाकावं लागतं.
झाली मग तयारी? हा तयारी म्हणजे असं आहे की भयानक एवढं ऊन आहे ना. आता हे इथल्या कोणी गावात काही हेल्मेट वापरत नाही, पण मला हेल्मेट वापरावं लागते. आणि काय हा जो रुमाल आहे, हा या रुमालचं ना फार मोठं प्रोटेक्शन असतं. आणि त्याच्यामुळे हा रुमाल मी असा लावून घेतो आणि हे तर हेल्मेटवरून टाकून घेतो. ते काय हाफ फेस हेल्मेट आहे ना. आणि दुसरी गोष्ट काय त्याच्यावर थोडंसं प्रोटेक्शन बी होतं. म्हणजे हे गाल वगैरे गरम व्हावं लागत नाही, डोक्याला गरम व्हावं लागतं, ताप लागत नाही, हीट जास्त आहे त्याच्यामुळे डोकं झाकून जावं लागतं नाही. आणि हेल्मेट घालायलाच पाहिजे. हेल्मेट असतं कशाला? हेल्मेट हे शोसाठी नसून प्रोटेक्शनसाठी. चला चला तर मित्रांनो, आता माझी तयारी झालेली आहे आणि मी आता हा गॉगल पण लावून घेतलेला आहे. तर आता मी निघतो. चला आता मग जायची तयारी झाली यांची. आता काढताय गाडी. बघा आमच्या मोठ्या गाडीला किती ऊन लागतं, कवर सापडत नाहीये, तर मी गोदड्या झाकून द्यायचे. आता बघा गेले. तर चला आता हो गेले. आता घरातली क्लिनिंग माझी झालेली आहे. आता फक्त बाहेरचा जो पोर्च आहे तो मी झाडून घेते. मग घरातला झाडू वगैरे मारते, मी आंघोळ करते आणि मग स्वयंपाक करते. आज तर मला खूप उशीर होणार आहे, पण तुम्ही नक्कीच बघत राहा पुढे पुढे काय काय होतं ते. तर चला भेटूया नंतर. दीदी येईल ना कपडे धुवायला, त्याला मी कपडे भिजवून ठेवते. तर बघा आता मी ह्या कामवाली जी मुलगी येईल त्याच्यासाठी मी कपडे भिजवून ठेवले आहेत. ते मला पण शॉर्टकट आहे, डाळ भात बनवणार म्हणजे आवडतो पण सगळ्यांना, पटकन पण होतो ना मग. तर चला माझी डाळ पण धुतल्या गेली. आता मी वरणाला डाळ शिजायला टाकून देते. तर बघा आता मी वरण शिजायला टाकून दिलेले कुकरमध्ये. आता हे येतील त्यावेळेस गरम गरम भात लावून देईल. माझ्या प्रिय मित्रांनो नमस्कार. काय करता आहात तुम्ही? चला आज आम्ही घरी जेवणाला आलेलो आहे आणि बघा आता देवीने काय महाप्रकार लावलेला आहे, आपण पाहूया. हे काय असं काय नाही, असं पोळ्या वेळ लाटायचं, त्याच्यावर चिऱ्या पडायच्या, काय सागर दाल करते का? नाही गो, डाळ ढोकली बनवते मी. डाळ ढोकली मित्रांनो, डाळ ढोकली आपल्याला माहित नाही. वरण भात माहिती, दाल वाटे माहिती, डाळ ढोकली नाही माहिती. आपल्याकडे त्याला चिकल्या बोलतात, चिकल्या फळ म्हणतं, कोणी डाळ ढोकली म्हणतं. 2-3 नाव आहेत. हे चिकल्या, हा डाळ चिकल्या सांगणार मग सरळ सरळ काय गुजर सांगते वगैरे 2-3 नाव आहेत त्याचे. एकच नाही 2-3 नाव आहेत, प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या नावाने ओळखतात. बरोबर. तर मित्रांनो आपण चला आता आपण काय ते डाळ ढोकल्या विकल्याने आपण आपलं नेहमीप्रमाणे चिकल्याच बनवूया. वरण चिकल्या एकदम भारी दुपारच्या वर एकदम मस्त. दुपारच्या वेळेस एकदम छान, म्हणजे असं कसं आहे जास्त पोटात तकलीफ नको आहे की नाही. सिंपल आणि सरळ पाचक जेवण, एकदम सिंपल आणि सरळ एकदम पाचक जेवण. आता आपण कढईत तेल टाकलेलं आहे. आता हे मोहरी छान तळून द्यायची आणि मग टाकायचं जिरे. बघासाठी छान तर आवाज येतोय मस्त. आता आपण टाकू काय ते वरण डाळ शिजवली डाळ. हा शिजवली डाळ. ओके. उकळ आल्यानंतर तर मित्रांनो हे जे आपण जे कापले ते यांना काय म्हणतात, यांना बट्ट्या, चिकल्या सॉरी. तर ह्याच्या चिकल्या आहेत, या चिकल्या. तर याच्यामध्ये आता स्वादानुसार मीठ टाकलेलं आहे. फक्त जिरा मोहरीची फोडणी दिलेली, थोडंसं तेल टाकलंय, जिरा मोहरीची फोडणी. बरोबर. आता हे स्वादानुसार मीठ टाकायचं आणि त्याला उकळ आल्यानंतर मित्रांनो हे चिकल्या त्याच्यामध्ये चिकल्या सोडून द्यायच्या हळूहळू. आणि थोडंसं गदक आल्यावर त्याला काढून घ्यायचं. गदक म्हणजे थोडंसं हां जेव्हा वेळेस वरणाला फोडणी हे करून गद केलं ते वरण, त्यावेळेस हे सोडून द्यायचे त्याच्यामध्ये. आणि मग आपण थोडंसं 5-1 मिनिटं होऊ द्यायचं त्याला, म्हणजे शिजलं का त्यावेळेस ते काढायचं असतं. कच्च नको लागायला ते. बरोबर. आता मी छोट्या कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. दाखव. हां थोडंसं नॉर्मल तेल टाकलेलं आहे. आता 1 ग्लास पाणी टाकते.
परीला एक डाळ भात खायचा आहे, त्याच्यामुळे थोडा भात लावा लागतोय मला. मग डायरेक्ट टाकलं चाललं नाही का असं पूर्ण एकत्रच? चिटकून जाईल ना ते काय त्याला. बरं बरं. तर मित्रांनो, या आमच्या डाळ चिकल्या तयार झालेल्या आहेत आणि आता दिवाळीने आम्हाला इथे वाढते. या जेवायला. परीला अगोदरच वाढून दिलेलं आहे. परीला डाळ चिकल्या आवडत नाही ना, नाही, तेव्हा आज खाणार आहे. आज खाणार आहे का? मग तिला आता वरून भात कावर दिलं मग? दोघं दे म्हणे मला. दोघं दे. बरं ठीक आहे मग ते वाढ मग. एकदम सिम्पल जेवण, गरमागरम डाळ चिकल्या मित्रांनो. साधा बनवतोय आम्ही, मसाले नाही, तिखट हा वगैरे काहीच एकदम टाकत सिम्पल आहे, नाही. त्याच्यात तिखट मसाले काहीच नाही. कारण की यांना ना खूप त्रास आहे ऍसिडिटीचा, म्हणून मग सिंपल जेवण असतं आपलं. त्याच्यामुळे बसून बसून या सिडून जाते मित्रांनो. चला तर जेवण करूया आणि जेवणानंतर भेटूया. थँक्यू. नमस्कार मंडळी. चला तर हे याची आता तयारी झालेली आहे. ही आमची परी आणि देवेनी, ही दोघींनी आज छान छान रील्स तयार केलेले आहेत. तयारी दाखवावं लागेल ना. हा मग तयारी दाखवा गेस करा मी आम्ही कोणत्या गाण्यावर व्हिडिओ बनवतो याच्यात. नवीन ट्रेंडिंग सॉन्ग आहे. गेस करा कमेंट्स मध्ये, गेस तर करा. मित्रांनो, तुम्ही गेस करा हे ट्रेंडिंग सॉन्ग कोणते सध्या, आणि ते ट्रेंडिंग सॉन्ग तुम्हाला पाहायचं असेल तर ह्याच चॅनलवर रील्स सेक्शनमध्ये तुम्ही ते पाहू शकतात, आहे की नाही? आमच्या रीलला लाईक करा. हां, रीलला देखील लाईक करा आणि फॉलो करा, चॅनलला नक्की फॉलो करा मित्रांनो. असं आम्ही एंटरटेनिंग सगळ्या गोष्टी आम्ही टाकत राहणार आहोत आणि खास करून तुमच्यासाठी तुम्ही बिलकुल चॅनलला एकदम म्हणजे फॉलो करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन देखील ऑन करून ठेवा, म्हणजे जेणेकरून आम्ही एकही रील्स किंवा एकही मोठा व्हिडिओ अपलोड जर केला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला बेल आयकॉनद्वारे जरूर मिळेल मित्रांनो. तर चला, तुम्ही असे आमचे रील्स वगैरे पाहत राहा, व्हिडिओ वगैरे पाहत राहा आणि आम्ही तुमच्याशी असे संवाद साधत आहोत, आहे ना. आता आम्ही पुढची तयारी करत आहोत. आता रात्रीचे जवळजवळ 8-8:30 वाजलेले आहेत. आमचा दिवस आता अगदी छान गेला आहे आजचा देखील. आता पुढची तयारी आम्ही करतो.